नमस्कार मंडळी, तुम्हाला माहित आहे का, दर महिन्याला आपल्या खिशातून हजारो रुपये निसटून जातात आणि आपल्याला ते कळतही नाही. कधी क्रेडिट कार्ड, कधी EMI, कधी छोटे छोटे खर्च, असं हळूहळू सगळं जमा होतं आणि शेवटी पगार हातात येण्याआधीच संपतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या 5 मोठ्या मनी मिस्टेक्स ज्या बहुतांश भारतीय नकळत करतात आणि त्या टाळून तुम्ही दर महिन्याला किती जास्त बचत करू शकता तेही जाणून घेऊया. चला सुरुवात करूयात. आणि गंमत म्हणजे ही चूक जवळजवळ प्रत्येक जण करतो. मग तो नोकरी करणारा असो, व्यवसाय करणारा असो किंवा गृहिणी असो. यामुळे सेव्हिंग तर कमी होतातच, पण फ्युचरमध्ये मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. स्टेप 1. क्रेडिट कार्ड वापरताना ट्रॅक न करणे. क्रेडिट कार्ड नक्कीच उपयुक्त आहे, पण समस्या तेव्हा होते जेव्हा आपण खर्चाचा ट्रॅक ठेवत नाही. ऑनलाईन शॉपिंग, फूड डिलिव्हरी किंवा अचानक घेतलेली खरेदी हे स्वाईप करताना इझी वाटतं, पण बिल आल्यावर मोठा धक्का बसतो. आणि जर वेळेवर बिल भरलं नाही तर व्याज खूप जास्त असतं, जवळजवळ 30 ते 40% पर्यंत. म्हणजे छोटासा खर्चही मोठं ओझं बनतो. म्हणून प्रत्येक स्वाईप नोंदवा, किमान नोटबुक किंवा मोबाईलमध्ये लिहून ठेवा, किंवा आणखीन सोपं म्हणजे एखादं एक्सपेन्स ट्रॅकिंग ॲप वापरा. असं केल्याने तुम्हाला महिन्याच्या शेवटी नक्की किती खर्च झाला आणि कुठे बचत होऊ शकते याचं स्पष्ट चित्र दिसेल. मिस्टेक 2. एमर्जन्सी फंड न ठेवणे. एक मोठं हॉस्पिटल बिल, अचानक नोकरी गमावणं किंवा घरात एखादा मोठा खर्च. अशा वेळी जर सेव्हिंग तयार नसेल तर खूप मोठं संकट येऊ शकतं. दुर्दैवाने बरेच लोक सगळी बचत फक्त फिक्स डिपॉझिट, म्युच्युअल फंड्स किंवा सोन्यात ठेवतात, पण खरोखर एमर्जन्सी आली तर ते लगेच वापरता येत नाही. यामुळे बऱ्याचदा लोकांना हाय इंटरेस्ट पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड कॅश वापरावा लागतो, ज्यामुळे कर्जाचं ओझं आणखीन वाढतं. म्हणून एमर्जन्सी फंड असणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवात छोटी करा. 500 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत जरी तुम्ही बाजूला ठेवले तरी चालेल. हळूहळू किमान 3 महिन्याच्या खर्चा एवढा फंड तयार करा आणि तो वेगळ्या अकाउंटमध्ये ठेवा. शक्यतो हा पैसा कॅश किंवा इन्स्टंट विथड्रॉल सेव्हिंग अकाउंटमध्ये असावा, जेणेकरून गरजेच्या वेळी लगेच वापरता येईल. लक्षात ठेवा, एमर्जन्सी फंड म्हणजे लक्झरी नाही, तो सेफ्टी नेट आहे. मिस्टेक 3. लाईफस्टाईलसाठी कर्ज घेणे. आजकाल EMI वर काहीही घेणे खूप सोपं झालंय. मोबाईल, गॅजेट्स, कपडे, अगदी सुट्टीसाठी ट्रिप सुद्धा स्वाईप करा आणि हळूहळू भरत राहा. पण खरं पाहिलं तर अशा गोष्टीसाठी कर्ज घेणं म्हणजे स्वतःच्या भविष्यावर ओझं टाकणं आहे. लाईफस्टाईल लोन्समुळे महिन्याची EMI सतत वाढत जातात आणि पगाराचा मोठा भाग फक्त कर्ज फेडण्यात जातो. अनेकदा लोक नवीन कार किंवा बाईक स्टेटस सिम्बॉल म्हणून EMI वर घेतात, पण नंतर मेंटेन करायला अतिरिक्त खर्च येतो. EMI कल्चरमुळे गरज आणि इच्छा यामध्ये फरक राहत नाही. लक्षात ठेवा, कर्ज फक्त असेच तयार करण्यासाठी असावं, जसं घर, शिक्षण किंवा व्यवसाय. मोबाईल, गॅजेट्स किंवा लक्झरी ट्रिप सारख्या गोष्टीसाठी कर्ज घेतलं तर त्या डिप्रिशिएटिंग असेट्स आहेत. त्याची किंमत कमी होते, पण कर्जाचं ओझं वाढतच जातं. म्हणून पुढच्या वेळी EMI ऑफर दिसली तर विचार करा, ही खरी गरज आहे का फक्त इच्छा. मिस्टेक 4. लहान सहान रोजचे खर्च दुर्लक्ष करणे. दररोजचा चहा, नाश्ता किंवा झटपट ऑनलाईन ऑर्डर हे सगळं त्या क्षणी खूप स्वस्त वाटतं, पण महिन्याच्या शेवटी हे छोटे छोटे खर्च मिळून हजारो रुपयांचा फुगलेला बिल तयार करतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही दररोज फक्त 50 रुपये खर्च केला तर वर्षभरात जवळजवळ 18,000 निघून जातात. एकदा हे सगळं ट्रॅक करून पहा, तुम्हाला धक्का बसेल.
की तुमचे मोठे गोल जसे की प्रवास, गुंतवणूक किंवा सेव्हिंग यासाठी किती पैसा वाया जातो आहे. मिस्टेक 5, लवकर गुंतवणूक न करणे. बरेच लोक 40 वर्षानंतरच गुंतवणूक सुरू करतात. पण खरं पाहिलं तर जितक्या लवकर सुरुवात करता येईल तितकी तुमची संपत्ती झपाट्याने वाढेल. कारण कंपाऊंडिंगची ताकद वेळेनुसार काम करते. म्हणूनच दिवसाला फक्त 100 रुपये SIP मध्ये गुंतवा. पुढे लाखोची रक्कम तयार होईल. लक्षात ठेवा, गुंतवणुकीत वेळ म्हणजे सर्वात मोठं भांडवल आहे. आता तुम्हाला 5 मोठ्या मनी मिस्टेक्स कळाल्या आणि त्या कशा टाळायच्या हेही कळलं. आजपासून छोटे बदल सुरू करा आणि महिन्याला हजारो रुपयाची बचत करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर फायनान्स मंत्राला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना पैशाची गरज आहे त्यांच्याशी नक्की शेअर करा.